नमस्कार. भारत समाज दर्पण नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सामाजिक बांधिलकी समाजाच्या विकासासाठी आणि पुन्हा एक सक्सेस स्टोरी, एक यशस्वी प्रवास, जर्नी आपण त्याला म्हणू शकतो, ती आपण अनुभवण्याचा प्रयत्न करूया. नुकत्याच महानगरपालिका स्वीकृत नगरसेवकांची निवड झालेली आहे. आमचे मित्र भोजराजी काळे सर आणि त्यांची ही सुंदर अशी प्रतिक्रिया. महानगरपालिकेच्या सँक्शनमध्ये लिहिलं असते का तुमचं रेन हार्वेस्टिंग तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये केलं पाहिजे. पूर्ण जे पाणी आहे वरचं असते त्यांनी काय कठीण नाही आहे ना हो, एक गड्डा करणं आहे. भारत समाज दर्पणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहेत सन्माननीय भोजराज वामनराव काळे सर आणि नगरसेवक म्हणून त्यांची स्वीकृती महानगरपालिका अमरावतीने केलेली आहे. मी जास्त बोलण्यापेक्षा एक साधा प्रश्न सुरुवातीला विचारतो. सर, कसं वाटतं? विषय असा आहे की माझ्यासाठी चळवळीमध्ये निर्माण झालेले प्रश्न सोडवणे याच्यामध्ये माझा हातखंडा आहे. पण माझ्यासाठी ते राजकीय क्षेत्र हे वेगळंच आहे. महानगरपालिकेचा स्वीकृत सदस्य हे देण्याचा बहुमान जो मला मिळाला आहे तो आदरणीय आमदार संजय भाऊ खोडके, आदरणीय आमदार सुलभाताई खोडके आणि यश खोडके यांनी जो विश्वास दाखवला माझ्यावर आणि त्या माध्यमातून ती जबाबदारी समजून महानगरपालिकेमध्ये आता ते साफसफाई वगैरे हे प्रश्नच असतील, पण माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दिवसेंदिवस पाण्याची पातळी जी खाली होत चाललेली आहे, त्यामुळं पाण्याची समस्या, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे त्यामुळे हे अधोगतीला जाते आजची अवस्था आहे. म्हणून आणि महानगरपालिका काय करते, जेवढे काही घर बांधणी करण्यासाठी अप्रुव्हल प्रस्ताव पाठवतात मंजुरीसाठी, ते मंजूर करताना त्याच्यामध्ये एक क्लॉज आहे की तुम्ही घर बांधल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही रेन हार्वेस्टिंग केलं पाहिजे. परंतु माझा सर्वे असा आहे की 95% कोणीही बांधकाम करणारे रेन हार्वेस्टिंग करत. माझ्या बाजूला समजा 6 मजली बिल्डिंग आहे. मी त्याचं अवलोकन केलं. मी त्याला म्हटलं अरे बाबा रेन हार्वेस्टिंग करावी म्हणून तुला हे दिलेलं आहे, महानगरपालिकेला कंडिशन टाकलेली आहे, तर मी करणार, पण केलं नाही. आता बिल्डिंग मधला एवढा मोठा पाऊस आल्यानंतर बिल्डिंग मध्ये जमल्यानंतर संपूर्ण पाऊस जर समजा रेन हार्वेस्टिंगमुळे जर समजा खाली शोध खड्डा जर केला, तिथे जर जमवलं, तर त्याच बिल्डिंग मध्ये जे काही बोरवेल आहे त्याला पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. मित्रांनो, काळे सरांच्या अनुभवपूर्ण ज्ञानाची ही एक झलक आहे. त्यांचं नियोजन, त्यांचं व्यवस्थापन हे अनुभवातून खरंच दिसतं. म्हणूनच अमरावतीचे आपले आवडते आमदार दाम्पत्य सुलभाताई आणि संजय भाऊंनी त्यांच्यावर विश्वास ठेवून या पदासाठी त्यांना योग्य समजलेलं आहे आणि नक्कीच ते त्यात खरे उतरणार आहे. ITI म्हणा, निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ म्हणा, किंवा शिक्षण विभागाची, औद्योगिक विकासाची, तांत्रिक विभागाची, प्रशासकीय विभागाची कुठलीही चळवळ म्हणा, त्यामध्ये भोजराज काळे सर हे नेहमी सक्रिय असतात. सरांच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वाटचालीसाठी भारत कला दर्पणच्या खूप खूप शुभेच्छा. काळे सरांच्या या अचिव्हमेंटबद्दल 2 मिनिटात तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यावा अशी तुम्हाला विनंती येत आहे. त्यांचं हे कार्य खूप मोठं आहे, पण ते पार पाडतील अशी मला आशा आहे. मी त्यांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आज आपल्यासोबत या आनंदाच्या क्षणी भरपूर मित्रमंडळी काळे सरांना सपोर्ट करणारे, त्यांना सहयोग, सहकार्य आणि त्यांच्या सोबत असणारे नेहमी. तर मी कोल्हे सरांना विचारू इच्छितो एकच प्रश्न की सर, या आता सरांनी आपल्याला एक नवीन त्यांची नियुक्ती म्हणा, त्यांची भूमिका म्हणा, तुम्ही याच्याकडे कशा पद्धतीने बघता? मुळातच हा जो प्रकार आहे स्वीकृत नगरसेवक, त्याची मागची भूमिका अशी असते शासनाची की जे राजकीय परिवारात नाही आहे किंवा राजकीय संबंध नाही आहे, परंतु सांस्कृतिक, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रात त्यांचा चांगला अनुभव आहे, अशा मंडळींना सभागृहात स्थान देणं म्हणजे थोडक्यात आपण जे राज्यसभा आणि विधान परिषद त्याच धर्तीवर हे स्वीकृत नगरसेवक. तर मला असं वाटते की दादांचा एकंदरीत जो अभ्यास आहे, गेल्या 40 वर्षापासून
शिक्षणाशी संबंधित आहे, त्यातल्या मार्गावे उणीवा त्यांना माहीत आहे. पाण्याचं पण त्यांनी आता सांगितलं तो चांगला आहे. परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये नगरपालिकेच्या शाळा आम्ही तिथे शिकलो लहानपणी, तिथून शिकलो, आम्ही स्कॉलर झालो, IIT गेलो. परंतु आज अशी स्थिती आहे की प्रायमरी स्कूल जे आहे महानगरपालिकेच्या त्या अत्यंत शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत. ते कधी बंद पडली सांगता येत नाही. ते एका वर्गात 40-40 पोरं होते, तिथे आता 4-3 मुलं अख्खी शाळेत आहेत. ती रामनगर शाळा 8 नंबर. मला असं वाटते की आता जिल्हा परिषदेने जी काट टाकली, आता लोक जिल्हा शाळेकडे वळू लागले आहेत. या शिक्षकांना तसं ते वेळ लागलाय चांगली शाळा करायची. तसंच त्यांनी शिक्षणाचा जो त्यांचा अभ्यास आहे क्षेत्रातला तो त्यांनी इकडे वापरून आपल्या नगरपालिकेच्या शाळा कशा आणखी पुन्हा 1970-80 मध्ये जे होत्या त्या धुंदूर आणतील. आणि त्यांची कामाची शैली आहे एक म्हणजे काय बाय हुक हँड क्रूक असं त्यांचं एकंदरीत हे आहे. त्यामुळे मला खात्री आहे की दादा हे काम नक्की करू शकते. दुसरं मी त्यांच्या मागं बाकी रचना नाही आहे, बाकी नगरसेवकासारखं गेलेले काढणे. त्याच्यामुळं ते आपल्या कामावर चांगलं ठेवू शकेल, चांगली प्रतिमा ठेवू शकेल कोणत्याच भांगडीत न पडल्यामुळं. आणि या निमित्तानं पुढच्या इलेक्शनमध्ये आम्हाला स्वीकृत नगरसेवकाऐवजी आम्ही नेहमीच त्यांच्याकडे बघतो. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. सर नमस्कार. आपल्या काळे सरांचे तुम्ही मोठे बंधू आहात, तर पारिवारिक हा क्षण आणि हा सर्व असा आनंद तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? आनंदी वाढेल आणि असा वेळ आमच्या काही सर्वसाधारण व्यक्तीला यायला माझी भाग्य आहे. तुमच्या शुभेच्छा सदैव आहेत आणि नेहमीच राहते. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत निलेश रोंगे सर पण आहे, जे सदैव काळे सरांचे सहकारी म्हणून नेहमीच कामं करत असतात. आणि ITIच्या माध्यमातून बरेचसे फ्रेंड सर्कल सरांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने एकत्र आणलेले आहे, एक सामाजिक कार्यामध्ये आहेत. मी निलेश सरांना विचारू इच्छितो की सर, हा प्रसंग, आजच्या तुमच्या शुभेच्छा आणि सरांचं कर्तृत्व, पुढे त्यांचं कार्य, याच्यावर थोडंसं आमच्याशी काही शेअर. सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आम्हाला आनंदाने असं भरून येते की एक चांगलं नेतृत्व आज सभागृहात गेलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट कशी, जरी एका तांत्रिक कौशल्य एका विशिष्ट क्षेत्राशी जरी जोडले असले, पण सरांचं व्यक्तिमत्व आतून काय आहे हे एक मर्यादित लोकांनाच माहीत होतं. परंतु आता कळायला एक वाव मिळाला. आणि दुसरं, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ओव्हरऑल की डेव्हलपमेंट काय आहे, तर विकासाची दूरदृष्टी काय असते, सरांनी त्यांच्या त्या उमेदीच्या काळापासून तर आतापर्यंत त्यांचे अनुभव आहे. मंत्रालयात काम करायचे असो किंवा सचिवालयातून काम करून घ्यायचे असो, ते निश्चितच या महानगरपालिकेच्या सभागृहात गेल्यानंतर जनमानसाच्या उपयोगी ठरेल. आणि हीच खरी एक आजच्या या नियुक्तीची उपलब्धी आहे. मी खरोखर आभार मानू इच्छितो संजय गुंटे आणि सुरुवातीला. धन्यवाद सर. आपल्यासोबत आनंद काळे सर आहेत आणि ते सुद्धा आजच्या या आनंदाच्या क्षणी मुद्राजी काळे यांना शुभेच्छा देतील. सर, दोन शब्द. सर, सगळ्यात प्रथम तर मी काकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या काळे परिवाराचे काका आहेत. पहिल्यांदा सगळ्यात पहिलं शुभादाचा फोन आला की काकांचं असं सर आणि तुमचं कार्य इतकं मोठं आहे, ITI असेल, शिक्षण असेल, त्याचा फळ म्हणून कोणते साहेबांनी बक्षीस म्हणून दिलं गेलं. आणि एक असं स्वीकृत सदस्य इतक्या जवळच्या व्यक्तीला किंवा तो भार सांभाळून देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. त्यात तुमचं नाव सिलेक्शन झालं, त्याच्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. शिवराजजी काळे आज आहेत आणि या आनंदाच्या प्रसंगी ते सुद्धा आपल्या शुभेच्छा देतील. तुम्ही त्यांना या सामाजिक कार्याची जबाबदारी देत आणि शिक्षण क्षेत्राची अमूलाचं त्यांचं कार्य आहे. या कार्याची जबाबदारी एक सन्माननीय फुलके साहेब असतील, सन्माननीय आमदार फुलकेताई असतील, यांनी त्या कार्याची दखल घेतली व आम्हाला आमच्या कुटुंबियांना सरांचं नगरसेवक केलं. त्याबद्दल सर्वप्रथम फुलके दाम्पत्य आणि यशसाहेब फुलके यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि असंच आतापर्यंत जे समाजकार्य सरांच्या हातून घडत गेलं, मी आता सर म्हणून आलो पण आम्ही तात्या म्हणतो की आता या शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादित राहता ते सर्व समाजासाठी कार्य करत राहतील अशाच मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. त्यांचा प्रवास असा सुखकर राहो
पुन्हा समाजासाठी आजपर्यंत जे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं ते आता समाजासाठी करतील. खूप छान. नगरसेवक म्हणून कार्य करताना बऱ्याचशा अडचणी येत असतात, ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो किंवा कौटुंबिक असो, गुजरात काळे सर नक्कीच प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक पावलोपावली ते खरे उतरतील असा पूर्ण विश्वास आपण येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. धन्यवाद. पुनश्च हार्दिक शुभेच्छा.